हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि पार्टिशन केल्यापासून काय म्हणजे अगोदरच खोबा उदसत होता त्याचा आणि झाडलं की सगळा फुफटा उडायचा, साड्यांवरती सगळ्या मालावरती जसा फुफटाही करायचा. त्यासाठी मी पार्टिशन केल्याच्या नंतर ना थोडंसं सिमेंट आणलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कच मिसळली आणि थोडंसं म्हणजे ही करून घेतलं, कारण ना ते खूप पायाला पण असं खरबड लागत होतं म्हणून. आणि त्यानंतर ना म्हणजे सगळीकडचंच घेतलं करून, थोडंसं सिमेंट होतं त्याच्यात कच मिक्स करून. आणि हे आमचे बिनपगारी गवंडी बेगारी येतं, तर त्यांना म्हणतो ते मी करते, म्हणतो नाही म्हटलं राहू दे मी करतो. तर आरूचे पप्पा करायला लागले की आरू आले, आई तिथंच येऊन बसल्या. आणि परत नंतर ना म्हणजे करायचं होतं मला पलीकडे, पण थोडंसं झालं आहे तसंच. आणि परत असं चालून ते उदसते म्हणून. आणि त्याला सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना जेवण वगैरे झालं आणि झोपाच्या टायमिंगला रात्री किती 9-9:30 वाजता आम्ही घेतलं ते काम करायला. 15-20 मिनटातच झालं ते. सिमेंट पण संपलं, थोडंसं राहिले. आरूच्या पाठीमागं तर खूप जास्त म्हणजे असं उदसल्यागत होतं. आणि काय होतं ते सारखं चालत तिथं जावं लागतं ना, त्यामुळे ते पायाने जास्त उदासतं. त्यामुळं मग आणि परत म्हटलं आता माल भरायचं आहे परत, तर शीज करावं लागणार आहे. आणि तिथं थोडंसं पाणी वगैरे मागच्या वेळेस पण मी केलं होतं, पण त्याचा काय उपयोगच झाला नाही. त्यामुळं मग म्हटलं चला आता करतात तिथं करू देत. आणि त्यानंतर ना परत आता पार्टिशन केलं थोडंसं, म्हणजे चांगलं मला तर वाटतं आहे चांगलं. आता नंतर म्हणजे असं ज्यांना आवडलं त्यांनी सांगितलं छान केलं आहे, ज्यांना नाही आवडलं तर काय असं केलं आहे वेगळं दिसतं जरा, तर असं द्यात चला, कारण वेगवेगळं तरी राहील. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून